सोलापुरात भर दिवसा विवाहितेवर घरात घुसून अत्याचार करण्यात आला, तर नवऱ्याला आणि मुलाला मारण्याची धमकी आरोपीने दिली आहे। पीडितेने घटनेची माहिती पतीला देताच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका विवाहित महिलेवर भर दिवसा तिच्याच घरात घुसून बलात्कार केल्याचा प्रकार घडलाय। या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला घरात एकटी असताना 48 वर्षीय आरोपी इस्माने जबरदस्तीने घरात प्रवेश केला। त्याने सुरुवातीला महिलेसोबत धक्काबुक्की केली आणि तुम्हाला खूप आवडतेस असे म्हणत तिला जबरदस्तीने बेडरूम मध्ये नेले। महिलेने विरोध करताच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला। या घटनेनंतर पीडितेने घाबरून जाऊन आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला धमकी दिली की घडलेली घटना जर कोणाला सांगितली तर तुझ्या नवऱ्याला आणि मुलाला जिवंत ठेवणार नाही। या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने काही वेळानंतर आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला। दोघांनी मिळून तात्काळ विजापूर नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली। पोलीस विभागाने गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलली। आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून आरोपीचा पूर्व इतिहास देखील तपासला जात आहे। या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांनी कडक शिक्षा आणि महिलांच्या संरक्षणासाठी कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे। ही घटना सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। पीडित महिला विवाहित असून त्या घटनेच्या वेळी घरात एकट्या होत्या। आरोपीने भर दिवसा घरात जबरदस्तीने प्रवेश करत महिलेवर बलात्कार केला व नंतर तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे।